आपण लग्न करू, कोणीच नाही. आता मठात संसार करू. आज अगोदर संसार. त्या माझ्या भेट कोणीच नाही. आमच्या दोघांच्या मध्ये येणारा कोण आहेस तू? माझे नाव यक्ष. या अरण्या ठिकाणी माझे वास्तव्य. मला सांग, या सुंदरीला जबरदस्ती करणारा तू कोण आहे? अरे आमचं प्रेम संबंध होते, तुझ्या तरी काय बघवत नाही राहिले ते. माझे परममित्र आदरणीय विजय जाधव यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे 500 रुपयाचं मला बहुमान पारितोषिक दिलेलं आहे. तुमचा आणि त्यांचा मान राखून मी स्वीकारतो आहे. त्यानंतर बँकेचे संचालक आदरणीय श्रीकृष्ण कांबळी सर यांनी मला 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा आणि तुमचे आभार मानून हे पारितोषिक स्वीकारतो आहे आणि याचं काहीतरी बघतो आहे. तसेच दिलीप परब कसाल यांनी या संपूर्ण नाटकाच्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्रह्मराक्षस, या सुंदरीवर तू जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला सांग, तू स्वतःला ब्रह्मराक्षस समजतोय. तुझं विचाराचं कर्तव्य काय रे? अरे अक्षा, मी सुद्धा राक्षस आहे. माझ्या पण शरीराची भूक आहे. त्या भुकेचं सांत्वन करण्यासाठी चालून आलेली युवती आज मी माझं नित्याचं कर्तव्य सोडून आज मी तुम्हाला अनोखी शिकार साध्य करण्यासाठी. म्हणजे तू कधीही एकाला हिंसा सोबत पकडून खाणार. मला सांग, हे धंदे कधी पण चालू केला? अरे माझे नित्याचे धंदे आणि तू कुठे आलास माझ्या अंगामध्ये? आता असं कर, तुला जर 4 दिवस या संसारामध्ये जीवन जगायचं असेल तर तिला माझ्या स्वाधीन कर आणि आल्या पावली चालता हो. अरे वा रे अक्षा, मला माहित होतं तुझ्यावर यक्ष, तुझ्यावर होतं माझं बारीक लक्ष. आता तुला कळलं आहे, पक्ष. पाहूया तुझ्या पराक्रमाची जर घडण झाले ते तेच घडण ठेवण्यासाठी हा खबर आहे तुझा आता कोणी बाहुली बोलता सोप्या वाटे, कृती करिता शील तुझे, हे लक्षात ठेव. हे अक्षा तुझं एकच करून झालं असेल. हा ब्रह्मरक्षक देवाची तत्पर आहे. जास्त वळवळ करशी, वरचे वर आणि खालचे खाली तोंड टाकी. लक्षात ठेव. अरे वा अक्षा, तुझ्या जीवनात जिवंत राहण्याची मी संधी देत आहे. जा इथून चालता हो. आमच्या दोघांच्या मध्ये तू हा द्या नको. दुसऱ्याने दिलेल्या संधीवर हा यक्ष जगत नसू, स्वतःच्या इच्छाशक्तीवर म्हणून म्हणतो आहे, तू इथून चालतो तिथं काहीतरी मी बघतो. अच्छा, तुझ्या ह्या मोकळ्या वल्गना तरी पाहूया, ओम
आहे